गहू काढला आणि त्याच्यातला काड पण जाळलेला आहे, म्हणजे नांगरायला ह्याला सोपं जातं. आणि तो बांधायला आहे ना पपईची आंब्याची झाडं लावलेली आहेत. पण झालंय काय नेमकं, हे पपईच्या झाडांना हाई कशाने लागली बरं? हॅलो नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज बघा मी शेतामध्ये आलेली आहे. काय झालंय, हे गव्हाचं काड जाळला ना, शेतातला गहू होता इथं. गव्हाचा काड जाळल्यामुळे ना या झाडांना हाय लागली आहे. चांगली 4-5 झाडांना हाय लागली आहे. चला आता आपण वरती जाऊया, झाडांना पाणी पण सोडायचं आहे. 5-6 दिवसांनी ना असं झाडांना पाणी सोडायला लागतं. मस्त अशा आंब्याची वगैरे झाडं लावल्यात. किती छोटं आंब्याचं झाड आहे आणि कैऱ्या लागल्यात त्याला थोड्याशा. काय झालं, पहिलंच वर्ष आहे ना आम्ही झाडं लावलेली, मग सगळा मोहर आम्ही ह्या वर्षी काढून टाकलेला आहे. पण पुढे आहे ना थोडंसं ठेवणार पुढच्या वर्षी. इकडं बघा, मिस्टर पण शेतात आलेले आहेत. मोटर चालू केली आणि झाडांना पाणी सोडलेलं आहे. आता वरती आलो आता आम्ही वरच्या वावरामध्ये. मस्त अशी आंब्याची, नारळाची, पपईची भरपूर, अजून अक्रोड, ॲपलचं पण एक झाड आम्ही लावलेलं आहे. छान अशी बांधाला हिरवेगार झाडं झालेत बघा. मस्त पाणी सोडलं आहे आता झाडांना. असं 5-6 दिवसातून पाणी सोडायच लागतं. अशी ड्रीप लाईन केलेली आहे आम्ही. रेन पाईप टाकलेत झाडांच्या मध्ये, पाणी पण मुरलं जातं पाईपाने. इकडे ना वरच्या वावरात पण गहूच होता आणि इकडे बांधाला खाली झाडं आहेत. पाणी चालू केलं आता झाडांना. सगळा गहूच केलता आम्ही. इकडं खाली बघा कांदा आणि लसूण आहे. कांदा काढायच्यात आज. आलेले ना कांदे काढून घेणार आहे. लसूण काय अजून काढायला आलेलं नाही. इकडं बघा मी एका लाकडावरती कपडे पण वाळत घातलेत. घरी पाणी आलेलं नाही ना, मग असं कपडे मी रानातच घेऊन आले धुवायला. असं पाणी दिलं ना झाडाला, 5-6 दिवसातून तरी असं झाडांना पाणी द्यायला लागतं. बघा ही पपईची झाडं आम्ही दोन्ही साईडने बांधायला लावलेली आहेत. आंबा, पपई, नारळाची पण आहेत आणि सगळी पपईची. आता थोड्या दिवसांनी ना ह्याला पपया पण येतील, हळूहळू लागायला लागलेत. बघा लागलेत पण. काय झाडाला आलेत, काय झाडाला नाही आले. भरपूर झाडं लावलेत आम्ही पपईची. मस्त अशी बांधाला दोन्ही साईडला झाडं लावलेत आणि आता पाणी त्याला द्यायचं चालू केलेलं आहे. बघा ह्या झाडाला तर किती लागलेत ना. मस्त गार सावली वाटते झाडाखाली. लांबपर्यंत लावलेत. तिकडं तिकडं पण लावलेत भरपूर. आणि ही झाडं आहेत ना गेल्या वर्षी पावसाच्या वेळेसच लावलेली आहेत. अजून वर्ष पण झालं नाही बघा झाडं लावलेली ही. आता पेरणीच्या टायमाला आहे ना वर्ष होईन, अजून वर्ष झालेलं नाही आहे. तर बघा आज शेतामध्ये पाणी द्यायचं काम होतं झाडांना ना. आता थोडेसे कांदे पण काढायचेत. कांदे काढायला आलेत ना, थोडेच लावले होते घरच्या पुरते, घरी लागतात आपल्याला कांदे म्हणून. तर चला आपण कांदे पण काढून घेऊया. तर इथं बघा कांदे आहे ना आलेले आहेत काढायला. असं थोडे 2 वाफे कांदे लावले होते घरच्या पुरते. आणि इकडं आहे हा लसूण. लसूण अजून काढायला आलं नाही, त्याला पाणी सोडलेलं आहे झाडांच्या बरोबर. म्हणलं ते पण भिजवून घेऊया. मस्त असं लसणाला पाणी सोडले. पण हा कांदा आलेला मी काढून घेणार आहे, आज होईल तेवढा. असं थोडं थोडं काम असतं शेतामध्ये. तर बघा लसणाला सोडलेलं पाणी सगळं कांद्यामध्ये आले. आता आहे ना कांदे काढून घेते आणि नंतर दाखवते मी तुम्हाला किती कांदे काढले ते. मग कांदा काय एवढ्या लांब फेकून दिलं? उरका पटपट आपण कांदे कापून घरी जाऊ पटकन. हा
मी देते ना तुम्हाला काढून पटापट. ठेव का एवढे काढलेत. हां ओके. किती कांदे होते ना आपल्याला? 2 पिशव्या कांदा होते ना काय 2 पिशव्या फक्त. बस झालं आपल्याला काय करायचं लय. कांदे पण चांगले आलेत ना मग त्याला. ते बघा. है ना असं एकसारखा कांदा आलाय. पण जाऊ दे, आपल्याला वर्षभर पुरला तर बाद झाला. हो सगळे कांदे ना काटून झालेले आहेत. पटपट उरकून घेतला मी. ऊन पण लय होतं ना, मग इथं सावलीत आणले आणि सावलीत सर्व कांदे काटून घेतले. राहिलेत थोडेसे आता, पण थोडेसे हिरवे आहेत म्हणून ठेवलेले आहेत. लसूण काढताना आहे ना, ते पण काढून नेणार आहे. इकडं बघा त्यांचं काम चालूच आहे. गवत वगैरे काढतात साईडचं. आता काय करणार आहे मी, हा कांद्याचा पाला आहे ना काटलेला, तो असा कांद्यावर टाकायचा. म्हणजे काय होतं, आपले थोडे जरी कांदे असले ना तरी पण त्या कांद्याला कलर छान येईल, मस्त लाल पडतो कांदा. म्हणून असं मी झाकून ठेवलेला आहे. आता मोऱ्या, भूक लागली का? भूक लागली? भाकर खायची? मोर्या कोणाला भाकर खायची रे? मोर्या लाल्या कसली पळत आले. लाल्या पळत आला बघा. चल चल लवकर पळत यो, यो, अय, अय, अय. त्यांना भुका लागल्या तो. आपण घरी जाता जाता बरं झालं आले. रोज येते, त्यांना ठेवायलाच लागते 1-2 चपात्या असं शिल्लक. सकाळी दूध चपाती असती, आता चपाती भाकर काय असन ते टाकायचं आपलं घरी जाता जाता. लांब पळवून नेली भाकर लाल्याने. मरे झालं तुझं खाऊन, मऱ्याला द्या ना चपाती. लाल्या येऊ इकडे ये जवळ. भाकर नेली त्याने, लांब नेली तिकडं. बंट्या बघतोय. त्याला काय ते खा के भाकर खात नाही बंट्या, चपातीच पाहिजे बंट्याला पण. चला तर मग आता आहे ना, जवळजवळ 4-4:15 वाजलेत. लाईट पण गेली. सकाळी 10 वाजता लाईट येते शेतामध्ये, तर ती पाणी दिलं आम्ही झाडांना ना. सकाळी 10ला आली तर आता 4 वाजता गेली. तर आमची सर्व झाडं भिजली. मस्त सर्व झाडं भिजवून झालेली आहेत. कांदे पण काढून झाले. लसणाला पाणी पण दिलं. लसूण काढायला थोडासा वेळ आहे. कांदे आलेले काढले, पण थोडे हिरवे आहेत ना, मग ते ठेवलेत मागं. लसूण काढताना ते कांदे काढून नेणार आहे. आज एवढं काम आम्ही शेतामध्ये केलेलं आहे. झाडांना पाणी देऊन जरा बरेच दिवस झाले होते. द्यायलाच पाहिजे होतं झाडांना पाणी. 4-5 दिवस असं 5-6 दिवस झालं ना तर झाडांना पाणी द्यायलाच लागतं. तर आज शेतामध्ये बघा एवढं काम आम्ही केलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.